सो नेक्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करूया. आजची डेट आहे 27/2/2026. ओके. क्वेश्चन आहे प्रूव्ह द फॉलोइंग. त्यामध्ये फर्स्ट साइन इनवर्स 1/√2 मायनस 3 टाइम्स साइन इनवर्स √3/2 इज इक्वल टू मायनस 3π/4. आता डायरेक्टली प्रूव्ह दॅट आहे बघा. सो LHS आपल्याला घ्यायचे. LHS इज इक्वल टू RHS आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. सो वी कॅन टेक द लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज साइन इनवर्स 1/√2 मायनस 3 टाइम्स साइन इनवर्स √3/2 इज इक्वल टू, मला सांगा रे, साइनची व्हॅल्यू 1/√2 कोणत्या अँगलला? π/4 π/4 मायनस 3 इंटू साइन इनवर्स, सांगा साइनची व्हॅल्यू √3/2 कोणत्या अँगलला? π/3 π/3. गुड. सो काय होईल इथं मग? 3 कॅन्सल होईल. हा 3 झाला कॅन्सल. सो रिमेनिंग टर्म्स आर इथं π/4 मायनस पाय. ओके. पायचा डिनॉमिनेटर काहीच नाही, म्हणजे तुम्ही इथं खाली किती लिहू शकता रे? 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, सबट्रॅक्शन. पाय इंटू 1 पाय, 4 इंटू पाय 4 पाय अपॉन 4 इंटू 1 4. बोला रे, पाय मायनस 4 पाय मायनस 3π/4 आणि काय लागते आपल्याला? RHS तीच आहे ना, मायनस 3π/4. आलं का? कसा होता रे क्वेश्चन? समजा जर तुम्हाला याला हे करायचं बघा, नाही का, कॅटेगराईज करायचं. समजा आपण कॅटेगराईज करू, नाही का, इझी, दुसरी कॅटेगरी व्हेरी इझी, तिसरी कॅटेगरी एक्स्ट्रीमली इझी, असं सांगत चला. सांगा मग कसा होता प्रॉब्लेम? एक्स्ट्रीमली इझी. ओके, एक्स्ट्रीमली इझी. ओके, घ्यायचं का मग नेक्स्ट? सगळ्यांसाठी करे आलो तुमच्याकडे बघा. सगळ्यांसाठी एक्स्ट्रीमली इझी का? ओके ओके, ठीक ठीक ठीक. चलो नेक्स्ट लेते हैं. साइन इनवर्स माइनस 1/2 प्लस कॉस इनवर्स माइनस √3/2 इज इक्वल टू कॉस इनवर्स मायनस 1/2. याला प्रूव्ह करायचं आपल्याला आता. ओके. आता दोन्हीकडे ट्रिग्नोमेट्री आहे, सो मला LHS आणि RHS दोन्ही पण घ्यावं लागतील. ओके. सो लेफ्ट हँड साईड काय बघा, इथं साइन इनवर्स मायनस 1/2 प्लस कॉस इनवर्स मायनस √3/2. ओके ना. अगोदर मला काय करावं लागेल? हे मायनस बाहेर काढायचे, बरोबर. मग सांगा रे, साइन इनवर्स मायनस 1चा फॉर्म्युला काय आहे? अरे क्विक मुलांनो, कॉस इनवर्स मायनस √3/2चा फॉर्म्युला काय आहे? पाय मायनस कॉस इनवर्स. पाय मायनस कॉस इनवर्स √3/2. गुड साक्षी. मायनस सांगा साइन इनवर्स 1/2. साइनची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला? π/6 π/6. करेक्ट. प्लस पाय मायनस सांगा कॉसची व्हॅल्यू √3/2 कोणत्या अँगलला? π/6 π/6. बरोबर आहे. मायनस π/6 मायनस π/6. π/6 म्हणजे किती? 30 डिग्री ना. 30 प्लस 30 किती? 30 प्लस 30 60. ओके ना. मग 60ला लिहू कसं रे मी रॅडियन मध्ये? π/3. बरोबर ना. मायनस π/6 हा मायनस π/6 झाला मायनस π/3. करा आता इथं सबस्ट्रॅक्शन. 3π मायनस पाय अपॉन 3 किती आलं रे हे? 2π/3. 2π/3. याला मी 1 कन्सिडर करतो कारण आपली ही LHS आली, कारण दोन्ही बाजूला ट्रिग्नोमेट्री ना. आता RHS घ्या. RHS काय आहे? कॉस इनवर्स मायनस 1/2 कॉस इनवर्स मायनस 1/2. मायनस आउटसाइड काढायचं आपल्याला, बरोबर. मग काय फॉर्म्युला आहे कॉस इनवर्स मायनस 1/2 साठी? पाय मायनस कॉस इनवर्स 1/2. बोला, कॉसची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला? π/3. 3
3 पाय मायनस पाय किती आलं आन्सर? 2 पाय अपॉन 3 2 आहे का? ओके, सो फ्रॉम 1 and 2 इथे लिहितो हा. फ्रॉम 1 and 2 LHS इज इक्वल टू काय आलं? RHS. झाला आन्सर. सांगा कसा होता रे प्रॉब्लेम? इझी, व्हेरी इझी, एक्स्ट्रीमली इझी? एक्स्ट्रीमली इझी. एक्स्ट्रीमली इझी. ओके, समजलं ना? हा, कारण दोन्ही बाजूला ट्रिग्नोमेट्री आल्यामुळे काय झालं की आपण दोन्ही बाजूला म्हणजे LHS आणि RHS दोघंही घेतले आणि दोघांनाही आपण सॉल्व्ह केलं. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. साइन इनवर्स 3/5 plus cos inverse 12/13 is equal to sin inverse 56/65. ओके, सगळ्यात पहिल्या स्टेपला मी काय करतो, हा जो साइन इनवर्स आहे ना त्याला लेफ्ट साईडला घेतो. हा साइन इकडे आला, सो हे होईल बघा साइन इनवर्स 3/5. साइन इनवर्स इकडे आल्यावरती इकडे साइन झाला बरं करतो 3/5 प्लस कॉस इनवर्स 12/13 इज इक्वल टू ह्या बाजूला राहिला 56/65. ओके, 56/65. सो मला हे प्रूव्ह करायचं आहे थोडक्यात. ओके, आता असा प्रॉब्लेम आपण पुढे सॉल्व्ह केला तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला म्हणून ना कालचा आपला शेवटचा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम. इथं तुम्हाला काय दिलं होतं, हा साइन होता, आतमध्ये कॉस इनवर्स 4/5 प्लस टॅन इनवर्स 5/12. सो पहिल्याला तुम्ही थिटा कन्सिडर केला आणि दुसऱ्याला तुम्ही फाय कन्सिडर केलं, बेसिक ट्रिग्नोमेट्री वापरली आणि आन्सर आणलं. सो सेम टेक्निक मला इथं सुद्धा वापरायची आहे. ओके, सो काय करणार बघा आपण इथं, मी लेट अगोदर LHS घेण्याच्या ऐवजी मी अगोदर यांना थिटा आणि फायमध्ये लिहितो. म्हणजे जे झालं बघा साइन इनवर्स 3/5 याला मी थिटा लिहिलं. ओके, मग साइन त्या बाजूला जाऊन काय होईल, साइन इनवर्स तिकडे गेला, साइन झाला, साइन थिटा इज इक्वल टू काय येईल रे, हा 3/5 येईल का? बरोबर ना रे? बेसिक ट्रिग्नोमेट्री. समजा इथलचा अँगल मी थिटा घेतला, साइनचा बेसिक फॉर्म्युला काय असतो रे? Opposite side upon hypotenuse. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. हे अपोजिट साइड ही हायपोटेनस आहे, म्हणजे 3/5 झालंय बरोबर. एक साइड 3 एक साइड 5, मग ही साइड किती येईल रे? 4. 4. बरोबर. इथून फक्त कोणती व्हॅल्यू काढा, कॉस थिटा, कारण तीच लागणार आहे आपल्याला, कारण साइन वरती आहे. कॉस थिटा इज इक्वल टू किती होईल? 4/5. 4/5. 5. ही झाली व्हॅल्यू कॉस थिटाची. ठीक आहे, आणि इथं व्हॅल्यू आहे साइन थिटा. आता दुसरं घ्या. दुसरं काय बघा, ते कॉस इनवर्स 12/13 याला मी 5 कन्सिडर करतो. नाव कॉस इनवर्स 12/13 इज इक्वल टू 5. मग हे कॉस 5 इज इक्वल टू किती होईल? 12/13. करेक्ट का? बेसिक ट्रिग्नोमेट्री परत. चला ब्लॅक पेन इज काढतो डायग्राम. हा झाला बघा 5. ओके, कॉसचा बेसिक फॉर्म्युला काय रे? ऍडजस्टंट साइड upon hypotenuse. बरोबर. इथं आला 12, इथं आला 13. मग ही एक साइड 12 आहे, एक साइड 13 आहे. मग ही साइड किती येईल रे खालची? 14. 5. अरे पायथागोरस थेरम. 13चा स्क्वेअर किती? 169. 12चा स्क्वेअर किती? 144. 169 मधून 144 मायनस होतील, ते झाले 25. 25चा स्क्वेअर रूट 5. पायथागोरस थेरम होतो इथं, बरोबर. मग सांगा रे, साइन 5 काय येईल? 5/13. 5/13. येस. आता घ्या LHS. हे बाई, कोणतं इक्वेशन बघायचं सगळ्यांनी हे, कारण हे मी मॉडिफाय केलंय आता, बरोबर. साइनला आपण हे घेतलंय. या इक्वेशनचा आन्सर माझं किती आलं पाहिजे? 56/65 आलं पाहिजे. ठीक आहे, सो LHS लेफ्ट हँड साइड काय होतं ते? साइन इन ब्रॅकेट साइन इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 12/13. 3/5 प्लस कॉस इनवर्स 12/13. 3 मार्काचा क्वेश्चन आहे बरं का रे हा. साइन
बोला रे. साइन इनवर्स 3/5 काय पुट करू? साइन इनवर्स 3/5 काय पुट करू? काय घेतला आपण साइन इनवर्स 3/5 च्या जागेवरती? थीटा. हा थिटा. लक्ष दिसत नाही आज कोणाचं. कॉस इनवर्स 12/13. कॉस इनवर्स 12/13 काय पुट करू? फाय. ओके. म्हणजे कोणता फॉर्म्युला येईल इथं? साइन थिटा प्लस फाय म्हणजे साइन ए प्लस बी. काय असतो फॉर्म्युला? साइन ए कॉस बी इंटू प्लस कॉस ए साइन बी. मग ए च्या जागेवरती मी थिटा लिहिला, बी च्या जागेवरती मी फाय लिहिला. आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहे रे. सांगा बघून. आता साइन थिटा किती बघा तुमच्या समोर आहे सगळ्या व्हॅल्यूज. 3/5. 3/5. करेक्ट. साइन थिटा किती आला? 3/5. कॉस फाय किती बघा? 12/32. 12/13 प्लस 13. कॉस थिटा किती बघा? 4/5. आणि साइन फाय 5/13. 5/13. इथं 5 कॅन्सल करू करे? नाही. नाही. डिनॉमिनेटर सेम ठेवायचा आहे मला. हे बघा रे. 5 × 13 65 आणि इथं 12 × 3 36. इथं 4 × 5 20 आणि 13 × 5 65. डिनॉमिनेटर सेम आहे. वी कॅन राईट ओनली वन टाइम. आणि 36 प्लस 20 किती? 56. आलं का RHS? 56/65. हे बघा 56/65. वी गेट द आन्सर हियर. सो सेम याच टाईपचा एक क्वेश्चन आहे. मी तो तुम्हाला देतो आता. होमवर्कसाठी देतो. यू कॅन ट्राय. प्रूव्ह दॅट मध्ये बरं का सगळे क्वेश्चन आहे. प्रूव्ह दॅट. सो इथे तुम्ही होमवर्क करायचे बरं का सगळ्यांनी. तुमचा होमवर्कचा रेकॉर्ड ठेवला जाणार आहे. कोण पाठवतोय कोण पाठवत नाही. ठीक आहे. इतके दिवस आम्ही ओरली सांगत होतो. आता तुम्हाला तुमच्या घरच्यांकडं प्रोग्रेस रिपोर्ट जाईल. होमवर्क क्वेश्चन आहे. कॉस इनवर्स 4/5 प्लस कॉस इनवर्स 12/13 इज इक्वल टू कॉस इनवर्स 33/65. याला प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. सगळ्यात पहिल्या स्टेपला सांगा रे काय करायचंय. हा जो कॉस इनवर्स LHS ला. हा याला LHS ला घ्यायचंय. म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय येईल? कॉस इनवर्स 4/5 प्लस इथं कॉस इनवर्स 12/13 इज इक्वल टू इकडे कोण राहिलं? 33/65. म्हणजे तुम्हाला आन्सर मध्ये आणायचं 33/65. बरोबर. मग याला थिटा पुट करा आणि याला काय पुट करा? फाय. आणि बेसिक ट्रिग्नोमेट्री वापरून साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू पुट करायच्या. ठीक आहे. इथं कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला अप्लाय होईल. सो करा तुम्ही तेवढं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. याची साईज खूप मोठी होती का? नंबर 5. cos inverse 3/5 plus cos inverse 4/5 is equal to pi/2. cos inverse 3/5 plus cos inverse 4/5 is equal to pi/2. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आता. हे बघा रे. आता इथं cos inverse 3/5 इथं cos inverse 4/5. सगळ्यांनी फॉर्म्युला नंबर 25 बघा रे जाऊन. इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युला नंबर 25 आणि मला सांगा काय तो फॉर्म्युला. तो त्या फॉर्म्युलाने मला आन्सर आणायचं इथं. इनवर्स ट्रिग्नोमेट्री. हा बोला. साइन इनवर्स x प्लस कॉस Sin इनवर्स inverse x इक्वल टू 1x pi/2. plus cos inverse x is equal to pi/2. हा फॉर्म्युला करेक्ट. म्हणजे जर मला pi/2 जर आन्सर आणायचा असेल ना तर एक टर्म माझी साइन पाहिजे, एक टर्म माझी कॉस पाहिजे आणि दोघांची त्याची व्हॅल्यू सारखी पाहिजे. बरोबर आहे. आता मग काय करा, दोघांपैकी कोणा पण एकाला म्हणजे एक तर कॉस इनवर्स 3/5 किंवा कॉस इनवर्स 4/5 याला साइन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. मी काय करतो, समजा कॉस इनवर्स 3/5 ला मला साइन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो बघा, लेट थिटा इज इक्वल टू मी कन्सिडर केलं कॉस इनवर्स 3/5
ही जो पहिली व्हॅल्यू होती ना आपली, याला मी थिटा कन्सिडर केलं. मग कॉसला घ्या या बाजूला, म्हणजे काय होईल, कॉस थिटा इज इक्वल टू या बाजूला राहिलं 3/5. करेक्ट. बेसिक ट्रिग्नोमेट्री, इथं ट्रायंगल मी ड्रॉ केला, हा अँगल आपला थिटा आहे, हे परपेंडिक्युलर. कॉसचा बेसिक फॉर्म्युला ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेनियस ही झाली ऍडजस्टंट साइड 3, हायपोटेनस झाला 5, एक साइड 3 एक साइड 5, रिमेनिंग साइड 4 4. बरोबर 4 बरोबर. इथून मला कोणती व्हॅल्यू काढायची, साईनची व्हॅल्यू काढायची आहे. मग देअरफॉर मला सांगा साइन थिटा किती येईल इथं, 4/5 4/5. आता मला थिटा काढायचा आहे फक्त, थिटा. साइन त्या बाजूला जाईल, सो काय होईल, साइनचा इकडे आल्यावरती साइन इनवर्स 4/5. बरोबर. आता हे बघा रे, आता क्रोनोलॉजी समजून घ्या, नाही का, सिक्वेन्स. सगळ्यात अगोदर मी काय केलं, हा जो कॉस इनवर्स 3/5 होता ना, याला मी थिटा पुट केलं. बरोबर. तिथून मी साइन थिटा फाइंड आउट केला, आणि परत थिटाचीच व्हॅल्यू मी फाइंड आउट केली साइनच्या फॉर्ममध्ये. मग थिटा किती आला, साइन इनवर्स 4/5 आला. बघ इथं थिटा आला आपला. बरोबर. मग आता मी तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारतो. आता जी मी LHS घेणार आहे, ओके, हा फॉर्म्युला मला अप्लाय करायचा आहे इथं. बरोबर. आता इथं मी LHS देतो या बाजूला. LHS आहे कॉस इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 4/5 इज इक्वल टू, मला सांगा कॉस इनवर्स 3/5 याच्या जागेवरती मी काय पुट करू रे, थिटा. बरोबर, थिटा. गुड. थिटा आपण थिटा पुट केला होता. मग त्या थिटाचीच व्हॅल्यू मी काय आणली परत, साइन इनवर्स 4/5 साइन इनवर्स 4/5. गुड. म्हणजे कळतंय तुम्हाला. मग मला डायरेक्टली सांगा आता की कॉस इनवर्स 3/5 ची काय व्हॅल्यू पुट करू मी, साइन इनवर्स 4/5. साइन इनवर्स 4/5. व्हेरी गुड. मी परत सांगतो बघा रे, कॉस इनवर्स 3/5 ची आपण व्हॅल्यू पुट केली थिटा, आणि तोच थिटा आपण परत काय आणला इथं साइनच्या फॉर्ममध्ये. थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स 4/5. म्हणजेच डायरेक्टली काय करायचं, कॉस इनवर्स 3/5 ची व्हॅल्यू मी काय पुट केली, साइन इनवर्स. किंवा बघा, हे बघा, हे एक इक्वेशन बघा, मी त्याला काय करतो, बॉक्स करतो ब्ल्यू पेनने. हे बघा, हा एक इक्वेशन बघा जे मी पुट केलंय, आणि याला पण बॉक्स केलाय. हा पण इक्वेशन बघा, दोघांची लेफ्ट हँड साईड काय रे, थिटा थिटा सेम. सो आपल्याला बेसिक इक्वेशन माहिती असतं, जर दोघांची लेफ्ट हँड साईड सेम असेल तर दोघांची राईट हँड साईड सुद्धा सेम. म्हणून कॉस इनवर्स 3/5 जो होता माझ्या इक्वेशन मध्ये, त्या जागेवर डायरेक्टली काय पुट केला, साइन इनवर्स 4/5 प्लस कॉस इनवर्स 4/5. सांगा रे, साइन इनवर्स 4/5 प्लस कॉस इनवर्स 4/5 काय असते याचा आन्सर, 5/2. 5/2. ओके. किंवा इथं फॉर्म्युला वरती मी लिहून ठेवलेला आहे तो, बाय युजिंग दिस फॉर्म्युला. बघा, दोन्ही व्हॅल्यू सारख्या पाहिजे. इथं 4/5 इथं 4/5, म्हणून आन्सर आलं आपलं 5/2. सगळ्यांना समजला का रे क्वेश्चन? Yes, sir. कसा होता, इझी, व्हेरी इझी, एक्स्ट्रीमली इझी? एक्स्ट्रीमली इझी. ओके, गुड. घ्यायचा नेक्स्ट मग. Yes. ओके, नंबर 6. अरे बडबड हे बडबड. बघा, लक्षात द्या की समजा तुम्हाला आन्सर 5/2 जर आणायचा असेल ना, कधी पण 5/2 जर तुम्हाला आन्सर आणायचा असेल ना, तर फॉर्म्युला नंबर जे इनवर्सचे मी तुम्हाला सिक्वेन्स वाईज फॉर्म्युला लिहून दिले ना, तर फॉर्म्युला नंबर 25, 26, 27 चेक करायचं. साइन कॉस येत आहे का बघायचं, टॅन कॉट येत आहे का बघायचं, किंवा मग सेक कोसेक येतोय का बघायचं. ठीक आहे, 5/2 येण्यासाठी, आणि तशी ट्रिग्नोमेट्री कन्वर्ट करायची. ओके, नंबर 6. tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3 इज इक्वल टू 5/4. आता हे प्रूव्ह करायचं आहे मला. tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3 इज इक्वल टू 5/4. ठीक आहे. सो वी कॅन टेक द लेफ्ट हँड साइड. tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3. ओके, आपल्याकडे ना tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चा फॉर्म्युला आहे बघा, 28, 29, 30. फॉर्म्युला नंबर 28, 29, 30. सगळे पोहोचले का त्या फॉर्म्युल्यावरती? 28, 29 आणि 30. सांगा रे, कोणी जर तिथपर्यंत गेला असेल किंवा ज्यांचे पाठ असतील तर फॉर्म्युले. 28 चा tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स ब्रॅकेट प्लस x प्लस y अपॉन
upon XY. 1 minus 1 मायनस एक्स वाय, बरोबर ना? bracket complete. येस. आपण हा फॉर्म्युला कधी Yes. वापरतो? कंडिशन काय आहे? एक्स आणि वाय दोघांची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर पाहिजे अँड दोघांचं Greater पाहिजे. मल्टिप्लिकेशन लेस दॅन 1 पाहिजे, म्हणून बरोबर का? पाहिजे. लेस दॅन 1. आता 20 हा किती नंबर Yes. होता? 28. 29 चा फॉर्म्युला काय आहे? Tan inverse एक्स प्लस A टॅन इनवर्स वाय plus tan inverse y is equal to pi upon 2. पाय अपॉन 2. त्यावेळेस मल्टिप्लिकेशन किती येतं इथं? हे जे मी एक्स वाय लेस दॅन 1 लिहिलं ना, तिथं कंडिशन काय? मल्टिप्लिकेशन किती त्यावेळेस? 1 आहे, 1. बरोबर 1. आहे ना? आणि तिसरा फॉर्म्युला काय आहे? हो. 30 नंबर Tan inverse x plus प्लस टॅन tan इनवर्स वाय tan inverse y इज इक्वल टू पाय is equal प्लस to पाय pi plus प्लस, tan Tan in- inverse बरोबर ना? तिथं पाय प्लस होतं बघा Bracket. त्याच्यामध्ये. हा, टॅन इनवर्स इन द ब्रॅकेट एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. तिथं एक्स वाय हा ग्रेटर दॅन 1 आहे. ओके, सो लक्षात ठेवा, जर ज्या केसमध्ये तुमचं असं येतंय टॅन इनवर्स, हे बघा इथं 1/2 प्लस टॅन इनवर्स 1/3, म्हणजे तर टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, बरोबर? सो 3 पैकी कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे? त्यासाठी काय करायचं? ह्या व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे बघा इथं एक्सची व्हॅल्यू 1/2 आहे आणि वायची व्हॅल्यू 1/3 आहे. या दोघांचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं एक्स वाय, तर 1/2 इंटू 1/3 किती झालं? हे 1/6. आणि 1/6 हा 1 पेक्षा कसा असतो? स्मॉल, Great. Small. बरोबर ना? 1/6 म्हणजे 0.1 समथिंग पुढं, बरोबर? म्हणजे 1 पेक्षा तो लेस आहे. म्हणून किती नंबरचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला? 28 नंबरचा 28 फॉर्म्युला. numbers. येस, कळलं ना आता? सो टॅन इनवर्सचे, कारण टॅन इनवर्सचे खूप सारे क्वेश्चन्स येत असतात, सो दॅट्स वाय मी हे क्लिअर केलं लगेच आज आपल्या ह्या क्वेश्चनसाठी. सो LHS घेतली बघा मी. ओके, हा फॉर्म्युला मी वापरणार आहे 28 नंबरचा. एक्सची व्हॅल्यू 1/2 आहे, वायची व्हॅल्यू 1/2 आहे, सॉरी 1/3 आहे. टॅन इनवर्स एक्स प्लस वाय काय पुट करू? एक्स 1/2 वाय 1/3 अपॉन 1 मायनस 1/2 इंटू 1/3, बरोबर 1 का? by 3. इथं एक्स वायचं Yes. मल्टिप्लिकेशन आहे ना. हां, सो टॅन इनवर्स करावरती ॲडिशन क्रॉस मल्टिप्लिकेशन ने 3 इंटू 1 3, 2 इंटू 3. 1 2 अपॉन 2. 2 इंटू 3 6. 6. होल इक्वेशन डिवाइडेड बाय, इथं काय होईल? 1 मायनस, इथं दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू 1 1, 2 इंटू 3 1. 6, 6. बरोबर का? Yes. ओके, इज इक्वल टू टॅन इनवर्स वरती काय होईल रे बघा? 3 प्लस 2 5, 5 अपॉन 6, 6. बरोबर? डिवाइडेड बाय खाली काय होईल बघा? 6 इंटू 1 6, 6 मायनस 1, 5 minus. बरोबर ना? इथं बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल ना खाली सुद्धा. 6 इंटू 1 6, त्याच्यातून 1 मायनस केला 5 आणि डिवाइडेड बाय किती आहे? 6. सो हे 5/6 5/6 कॅन्सल होऊन किती राहील? फक्त 1. 1. मग सांगा टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला? 5/4. 5/4. 5/4. आला का? 5/4. LHS समजला क्वेश्चन? फक्त एक फॉर्म्युला वापरला भाऊ मी 28 नंबरचा, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. आणि हे तुम्हाला कॅल्क्युलेशन येतात आहे ना 6वी 7वी पासून, फ्रॅक्शनचे कॅल्क्युलेशन. समजला का रे क्वेश्चन? हो. ओके, Yes. गुड. चला घ्या नेक्स्ट. नंबर 70, सॉरी नंबर 7. 2 times tan inverse 1/3 is equal to tan inverse 3/4. लेफ्ट हँड साइड घेतली मी इथं. 2 times tan inverse 1/3. येस, बच्चा पार्टी. 2 times tan inverse 1/3. कसं लिहायचं रे याला? आज कमी मुलं आहेत रे, आहे ना? 28 म्हणल्यावरती 25 आणि 26 मुलं आहे आज. का बरं? आदित्य भान 2 वेळेस आहे, म्हणजे अजून एक वजा करावा लागेल आपल्याला. स्नेहा, साक्षी, भक्ती, हर्षल, गणेश, मानसी, राजलक्ष्मी, प्रतीक्षा गुंजाळ, प्रेम गाडेकर, राणी गीते, सृष्टी मराठे, केतन डांगर, चैताली खोसे, साक्षी मुठे, साक्षी साबले,
तन्वी तोरडमल, सार्थक पाटेकर, सार्थक वाघमोडे, सिद्धी, तनुजा मोरे, चंचल मुठे, वैष्णवी पेहरे आणि वर्षा गुले. आले बघा 2 जण, लगेच 30 झाले थोड्या वेळात. 27 आणि 28 जण झाले लगेच. ओके चलो ठीक आहे. हे 2 टाइम्स tan इनवर्स 1/3 याला कसं लिहायचं रे? बघा तुम्हाला सिंपल सांगतो. x प्लस एक्स मी याला कसं लिहू शकतो? 2x. 2 times x. 2 टाइम्स एक्स. तसंच हे 2 टाइम्स tan इनवर्स 1/3 याला मी असं लिहू का मग? tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/3. कळलं का? Yes. tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/3 2 टाइम्स. परत 28 नंबरचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे तो? tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स इन द ब्रॅकेट वरती दोघांची ऍडिशन x प्लस y आणि खाली 1 मायनस दोघांची मल्टिप्लिकेशन. सांगा रे काय लिहू मग इथं वरती? 1/3 प्लस 1/3 अपॉन 1 मायनस 1/3 इंटू 1/3. इथं tan इनवर्स. हा बघा मी काय करतो माहिती का? इथं डिनॉमिनेटर सेम आहे ना, मग एकदाच लिहा 3 आणि वरती 1 प्लस 1 किती रे? 2 अपॉन 2. 1 मायनस इथं 1 अपॉन इथं 3 इंटू 3 9. करेक्ट? सो वी गेट हिअर tan इनवर्स वरती 2/3 आहे, खाली सबट्रॅक्शन करा. 9 इंटू 1 9. 9 मायनस 1 किती रे? 8. 8. 8/9. याला आपण असं लिहू करे tan इनवर्स 2/3 आणि 8/9 हा वरती जाऊन रेसिप्रोकल होईल, म्हणजे तो काय झाला? 9/8 झाला. 9/8. करेक्ट. करा डिवाइड. 18/22. Yes. 24. 2 नाही डिवाइड करा. 2 4 जा 8 आणि तर 3 3 जा 9. 3/4. Yes, वरती राहिला 3 खाली राहिला 4. 3/4 आणि काय लागत होतं आपला RHS काय? tan इनवर्स 3/4. 3/4. आलं ना आन्सर? कसा होता रे क्वेश्चन हा? Easy. Extreme easy. एक्स्ट्रीमली इझी का फक्त इझी? Extremely. Extremely easy. एक्स्ट्रीमली इझी. गुड. सोपा होता ना तो. फक्त स्टार्टिंग कळली पाहिजे आहे की नाही? तर 2 टाइम्स tan इनवर्स 1/3 म्हणजे तो tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/3 होता. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. देऊ का? घ्या पुढचा याच्यासारखाच. चालला का तू? याच्यासारखाच एक क्वेश्चन आहे, तो आपण घेऊया. टेक्स्ट बुक मध्ये सॉल्व्ह आहे आपल्या. So write down 2 times tan inverse 1/3 plus cos inverse 3/5 is equal to pi/2. बघा रे परत आन्सर मला pi/2 आणायचं आहे. सो फॉर्म्युला नंबर 25 26 27 बरोबर. आता त्यासाठी अगोदर तुम्हाला काय करावं लागेल? हे बघा लेफ्ट हँड साइड मी घेतली इथं. LHS इज इक्वल टू tan इनवर्स 1/3 प्लस कॉस इनवर्स 3/5 बरोबर आहे. आता हे बघा हे 2 टाइम्स tan इनवर्स 1/3 हा क्वेश्चन आपण ऑलरेडी आता वरती सॉल्व्ह केला. दिसतोय का तुम्हाला? 2 टाइम्स tan इनवर्स 1/3 याचा आन्सर किती आलं तरी आपलं? Tan inverse 3/4. tan इनवर्स 3/4. हे मी डायरेक्ट लिहिलं बरं करे. तुम्हाला डायरेक्ट नाही लिहायचं, तुम्हाला अगोदर हे सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट लिहिताना नाही तर ओके हे डायरेक्ट लिहायचं नाही. सो इथं डॉट 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 देतो मी असं. सो इथं आलं आपलं मग tan इनवर्स 3/4 प्लस इथं काय आलं? कॉस इनवर्स 3/5.
ओके, त्याला ॲज इट इज ठेवलं मी कॉस इनवर्स, त्याला मी काहीच केलं नाही. आता मला आन्सर π/2 आणायचं आहे. सो मला माहिती बघा फॉर्म्युला नंबर 25 इथं कॉस आहे, तर ह्या बाजूला माझा काय यायला पाहिजे, साईन यायला पाहिजे, बरोबर ना. साईन इनवर्स 3/5 कॉस इनवर्स 3/5चा आन्सर माझं π/2 होईल. करेक्ट. मग काय करा, Yes. हा जो, बरोबर ना, कळतं ना सगळ्यांना. मग आपण टॅन इनवर्स 3/4 ला थिटा पुट करू. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 3/4 लेट. ओके, therefore tan theta is equal to काय होईल रे मग, 3/4. येस, बेसिक ट्रिग्नोमेट्री. इथलचा अँगल समजा थिटा आहे. सांगा रे, टॅनचा फॉर्म्युला काय असतो, Sine अपोजिट upon साइड अपॉन sine. ऍडजस्टंट साइड. Right. मग आता ही साइड 4 आहे, ही साइड 3 आहे, मग हायपोटेनस किती येईल त्याचा, 5. 5 आला. ओके, आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची, इथं कॉस आहे ऑलरेडी, मला साइन काढायचा आहे. सांगा साइन थिटा काय येईल, 4/5. 4/5. बरोबर. मग देअरफॉर थिटा मधून काय येईल रे, थिटा साइन इनवर्स 4/5. साइन इनवर्स 4/5. बरोबर. आता हे बघा रे, लेफ्ट हँड साइड कडे या आपल्या. परत काय आलं होतं इथं, टॅन इनवर्स सर व्हॅल्यूज अल्टर झाले ते. अल्टर झाल्या का माझ्याकडून, काय झालं इथं, 3च्या जागेवर 4 आणि 4च्या जागेवर 3 ट्रायंगल मध्ये. अरे हा, परत तसंच झालं. काल झालं ना असंच सेम. थँक्यू साक्षी. टॅन इनवर्सचा फॉर्म्युला म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू 3/4 आहे, अपोजिट साइड इथं 3 इथं 4 असं झालं. असं लिहायचं होतं, तर इकडे मी 4 दिला, इथं 3 दिला. गुड. मग साइन थिटाची व्हॅल्यू किती येईल, 5/4. 3/5. ओके. हां, आता हे बघा रे, मी इथं परत आपली LHS कंटिन्यू करतो. हा, इथं काय होतं, टॅन इनवर्स 3/4. टॅन इनवर्स 3/4 तुम्ही काय पुट केला अगोदर, थिटा, बरोबर. आणि त्याच थिटाची व्हॅल्यू खाली काय आली परत, साइन इनवर्स 3/5 आली ना, बरोबर. म्हणजे मग तुम्ही मला सांगा, आता ह्या इक्वेशन मध्ये टॅन इनवर्स 3/4 जागेवरती मी काय पुट करू रे, साइन इनवर्स 3/4. 3/5. इथं लिहू ना, इथं या बाजूला तुम्हाला कळतंय ना. आता मी पेनचा कलर त्यासाठी चेंज केलाय बघा. अगोदर तुमचं हे कॅल्क्युलेशन येतील आणि मग त्याच्या खाली स्टेप येईल. साइन इनवर्स 3/5 प्लस इथं कॉस इनवर्स 3/5. बरोबर. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे 25 नंबरचा, वी हॅव साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स. याचा आन्सर किती असतं, π/2. मग सांगा रे, याचा आन्सर किती आला आपलं, π/2 इज इक्वल टू RHS. समजलं का रे क्वेश्चन सगळ्यांना हा. ओके, कसा होता, Super easy. एक्स्ट्रीमली इझी. एक्स्ट्रीमली इझी. ओके ओके, मग याच्यासारखाच मी तुम्हाला होमवर्क देतो आता, तो तुम्ही करायचा आहे. होमवर्क, टू टाइम्स टॅन इनवर्स 1/3 प्लस टॅन इनवर्स 1/7 याची व्हॅल्यू तुम्हाला प्रूव्ह करायची आहे π/4. करताना मग हे बघा, 2 टाइम्स टॅन इनवर्स 1/3 चा आन्सर तुम्हाला माहिती काय येणार आहे, टॅन इनवर्स 3/4. ओके, याचा आन्सर टॅन इनवर्स 3/4 आलं की मी पुढचा टॅन इनवर्स 1/7 त्याच्यात ऍड करायचा, म्हणजे परत टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वायचा फॉर्म्युला. ओके, ट्राय करा, तुम्हाला आन्सर येईल. π/4 आन्सर येतं, म्हणजेच काय, सगळं कॅन्सल होऊन 1 राहणार आहे फक्त, आणि टॅन इनवर्स 1 असतो π/4. करताना सगळे ट्राय. हो. येस. ओके, आपण नेक्स्ट Yes, प्रॉब्लेम sir. घेऊया. यस, tan inverse in the square root 1 minus cos theta upon 1 plus cos theta is equal to theta by 2. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. tan inverse in the square root 1 minus cos theta upon 1 plus cos theta is equal to theta upon 2. इथं मी लेफ्ट हँड साइड घेतो. खूप सोपा क्वेश्चन आहे हा. लेफ्ट हँड साइड tan inverse in the square root 1 minus cos theta upon 1 plus cos theta.
ठीक आहे. सो आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत रे 11वीचे. 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू काय असतो आणि 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू काय असतो, आणि हे आपण ऑलरेडी पाठीमागे यूज केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. येस प्लीज एनीवन मला सांगू शकता का 1 मायनस कॉस थिटा? आय एम वेटिंग. 1 मायनस कॉस थिटा 2 sin square theta. 2 साइन स्क्वेअर अँगल हाफ थिटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थिटा 2 cos square theta by 2. थिटा बाय 2. ओके देअरफॉर मग आपला LHS काय होईल बघा. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले बरं का रे, फेमस फॉर्म्युले आहेत रे हे, लक्षातच राहून द्यायचे. ओके अँगल हाफ होत असतो बघा, लक्षात ठेवा. टॅन इनवर्स इन द स्क्वेअर रूट 1 मायनस कॉस थिटा याच्या जागेवरती मी काय पुट करू 2 टाइम्स साइन 2 स्क्वेअर थिटा बाय 2 sin square theta. आणि 1 प्लस कॉस थिटा याच्या जागेवरती मी काय पुट करू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. बरोबर. सो याच्यामध्ये काय होईल 2 2 कॅन्सल होईल, इथलचा 2 इथलचा 2 झाला कॅन्सल. करेक्ट. सो रिमेनिंग टर्म्स काय राहिलं बघा, टॅन इनवर्स इन द स्क्वेअर रूट वरती राहिला साइन स्क्वेअर थिटा बाय 2 खाली कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. सो इज इक्वल टू टॅन इनवर्स सांगा साइन अपॉन कॉस Tan theta. Tan theta. तो झाला टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. बरोबर. आता काय करा, हे बघा हा टॅन स्क्वेअर आहे आणि कशामध्ये तो स्क्वेअर रूट मध्ये आहे, म्हणजे तुमच्या त्या आतमधल्या टॅनचं स्क्वेअर रूट निघेल. स्क्वेअर रूट निघल्यावरती किती राहील तो टॅन थिटा बाय Tan 2. theta by 2. आता आपण एक फॉर्म्युला बघितला होता रे, टॅन इनवर्स टॅन थिटा, याचा आन्सर काय असतं फॉर्म्युला नंबर 3 थिटा. बरोबर. Theta. येस टॅन इनवर्स टॅन कॅन्सल होतो आणि आन्सर मध्ये फक्त काय राहतं थिटा राहतं. Theta. बरोबर. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल होईल, काय राहील आन्सर फक्त Theta by 2. Theta by 2. इज इक्वल टू RHS. सोपा होता का नाही, कसा होता रे? Extreme easy. एक्स्ट्रीमली इझी. ओके ओके, कारण दोनच तर फॉर्म्युले वापरले मी आहे ना, 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरला इथं आणि इथं 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरला. ओके ठीक आहे. सो लास्ट घेऊया आणि मग थांबूया. तुम्हाला दिलेले होमवर्क करत चला बरं करे, रेकॉर्ड राहणार आहे आता सगळ्यांचं. टॅन इनवर्स इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा इज इक्वल टू पाय बाय 4 प्लस थिटा, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. सो आय एम टेकिंग द लेफ्ट हँड साइड. टॅन इनवर्स cos theta plus sin theta upon cos theta minus sin theta. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण प्रॉब्लेम जर तुमचा कॉस आणि साईनच्या फॉर्ममध्ये जर आला ना तर त्याला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. टॅन मध्ये कन्वर्ट होतो कसा, हे जो ब्रॅकेट दिसतोय तुम्हाला, ह्या ब्रॅकेटला मी डिवाइड करणार आहे. डिवाइड थ्रू आउट म्हणजे न्यूमरेटर डिनोमिनेटर सगळ्यांना बाय कॉस थिटा. ओके मी कॉसने डिवाइड करणार आहे ह्या ब्रॅकेटला, म्हणजे काय येईल बघा टॅन इनवर्स इन द ब्रॅकेट, पहिल्या कॉसला पण कॉसने डिवाइड केलं कॉस थिटा अपॉन कॉस थिटा प्लस साइन थिटाला सुद्धा कशाने डिवाइड केलं मी कॉस थिटा, Cos होल theta. इक्वेशन डिवाइडेड बाय कॉस थिटा अपॉन कॉस थिटा मायनस इथं साइन थिटा अपॉन Cos theta. cos theta. So is equal to tan inverse, इथं cos cos कॅन्सल होऊन काय राहील 1 प्लस इथं राहील sin अपॉन cos tan theta Tan बाय cos cos कॅन्सल 1 मायनस sin अपॉन cos Tan Tan theta. theta. tan theta. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? Yes. मी cos ने डिवाइड केलं. आता थोडीशी ऍडजस्टमेंट मी करणार आहे. मला इथं जो 1 आहे ना 1, ह्या 1च्या जागेवरती मी काय पुट करू शकतो रे, टॅनची व्हॅल्यू 1. बरोबर. मला सांगा टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला येत असते? Pi by 4. पाय बाय 4. म्हणजे ह्या 1च्या जागेवरती मी टॅन पाय बाय 4 पुट करू का? Yes. टॅन पाय बाय 4 Yes. म्हणजेच 1 आहे. बरोबर. प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय इथं 1 ॲज इट इज मायनस, मी काय करतो टॅन पाय बाय 4 ने इथं मल्टिप्लाय करतो टॅन थिटाला. काही चेंज होईल का इक्वेशन?
tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असते बोला? 1. हा, One. 1 इंटू टॅन थिटा किती राहील इथं परत? अरे ऍडजस्टमेंट कशी केली बघा, वरती 1 च्या जागेवरती मी टॅन पाय बाय 4 लिहिला बरोबर. मग इथं हा डिनॉमिनेटरला टॅन थिटा आहे ना, याला पण मी काय केलं, टॅन पाय बाय 4 ने मल्टिप्लाय केलं. आणि तुम्हाला माहिती आहे टॅन पाय बाय 4 किती असतो? 1 असतो. मग 1 नी जर मी ह्या One. टॅन थिटाला जर मल्टिप्लाय केलं तर ओरिजिनल इक्वेशन चेंज होईल का? नाही. नाही, कारण टॅन पाय बाय 4 म्हणजेच 1 आहे बरोबर. येतं लक्षात तुमच्या, हा टॅन पाय बाय 4 म्हणजेच 1 आहे. मग इथं मी 1 च्या जागेवरती फक्त काय लिहिलं, टॅन पाय बाय 4. म्हणजे कसं वाटलं सगळं, हे बघा इथं एक स्टेप वाढवतो मी. इथं तुम्ही असंही लिहू शकता, टॅन इनवर्स 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस इथं 1 इंटू टॅन थिटा. 1 इंटू टॅन थिटा म्हणजेच टॅन थिटा, काही चेंज होत नाहीये. मग हा जो इथलचा जो 1 दिसतोय तो 1 आणि इथलचा जो 1 दिसतोय हा 1, या दोघांच्या जागेवरती मी काय पुट केला, टॅन पाय बाय 4 फक्त, बस एवढंच. आता मला सांगा हा ब्रॅकेट कोणाचा फॉर्म्युला आहे? किंवा कम्प्लीट बघा आणि सांगा कोणाचा फॉर्म्युला आहे हा. टॅन इनवर्स इन ब्रॅकेट टॅन पाय बाय 4 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन पाय बाय 4 टॅन थिटा. येस एनीवन प्लीज. tan a plus b. आतमध्ये काय आहे, टॅन ए प्लस बी. गुड. टॅन इनवर्स टॅन ए प्लस बी. ए कोण आहे मग इथं? पाय बाय 4. Pi by 4. आणि बी कोण इथं? Theta. थिटा. ओके, हा जो फॉर्म्युला आहे तो टॅन ए प्लस बीचा. इथं लिहितो बघा तुमच्यासाठी मी फॉर्म्युला. टॅन ए प्लस बी हा फॉर्म्युला असतो टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. आता समजलं का मी इथं टॅन थिटाला टॅन पाय बाय 4 नी का मल्टिप्लाय केलं? कारण या फॉर्म्युल्यामध्ये वरती ज्या दोघांची ॲडिशन असते ना, खाली त्याच दोघांचं मल्टिप्लिकेशन असतंय. म्हणून टॅन पाय बाय 4 टॅन थिटाची इथं ॲडिशन होती, खाली दोघांचं मल्टिप्लिकेशन पण पाहिजे होते, म्हणून मी टॅन पाय बाय 4 त्याला मल्टिप्लाय केलं. मग इथं टॅन इनवर्स टॅन कॅन्सल होईल, काय राहिलं फक्त पाय Pi बाय by 4 4 इज इक्वल plus टू theta. RHS. RHS. ओके. कसा होता रे प्रॉब्लेम? Extreme easy. Extremely ओके, easy. सगळ्यांना कळलं का आजचं लेक्चर? आज आपण सगळे प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स बघितलेत. ओके, उद्या पण काही आपण आणखीन काही क्वेश्चन्स घेऊया इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे, आणि मग त्यानंतर आपण थांबूया म्हणजे आपण न्यू चॅप्टर चालू करूया गुरुवारपासून. गुरुवार नाही, काय आहे? मला कळलं. सोमवारपासून. शनिवार. उद्याच दिवस आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीतले आणखीन काही क्वेश्चन्स बघूया. ओके, रविवारी मग तुमची टेस्ट राहील आणि सोमवारी मग नवीन चॅप्टर चालू करू आपण. ओके, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, चला थांबायचं करे मग. ओके चलो थांबूया. बाय बाय, गुड नाईट. भेटू उद्या आपण.